महाराजांनी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी भगवंताचं नामचिंतन करा हा उपदेश प्राण्यांना केला नाही, पशूंना केला नाही, ह्या नरदेहाला आलेल्या मानवी जीवाला केला महाराज. का तर सर्वात बुद्धिवान प्राणी हा मानव आहे म्हणून. आहार भय निद्रा मैथून प्राण्यांना नाही, पशूंना नाही, मानवांना नाही, परंतु सर्वात बुद्धिवान प्राणी म्हणलं तर मनुष्य आहे. म्हणून उपदेश मानवी जीवाला आहे महाराज. सुभाषितकार सांगतो आहार भय निद्रा सामान्य यतत पशुभी नरानाम ज्ञानो हि तेषा अधिको विशेषो ज्ञानेन हि न पशुभी समान. नाथ महाराजांनी भागवतामध्ये सांगितले महाराज आहार भय निद्रा सर्व यवनीशी समसमान मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वांशी. म्हणून उपदेशा नरदेहाला आलेल्या मानवी जीवाला केला. तुझा शेवट जर गोड करून घ्यायचा असेल तर वाचने त्या नारायणाचं नामस्मरण कर, नामचिंतन कर आणि तुझा शेवट असणारा गोड करून घे. तू या संसारामध्ये गुंतून राहू नको. संसार व्यर्थ आहे. एक ना एक दिवस या संसाराबरोबर तुझाही नाश होणार आहे. नाथ महाराज गद्दारपणा देवासोबत केला नाही पाहिजे. आणि देव इतका चतुर आहे त्याच्यासोबत जर गद्दारपणा केला तरी सत्ता त्याच्या हातात आहे महाराज. तो काळाला पाठवून देतो आणि काळ आला की उचलून घेऊन जातो महाराज. काळ येण्याच्या अगोदर असं कर्म केलं पाहिजे. काळ आल्याच्या नंतर कर्म करून उपयोग नाही महाराज. जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत असं कर्म केलं पाहिजे महाराज. आपण जर रस्त्यानं चाललो तर चार लोकांनी आपल्याला रामराम घातला पाहिजे. आपण जर चार चौकात बसलो तर दोन लोक आपल्यापाशी येऊन बसले पाहिजे. आणि आपण गेल्याच्या नंतर आपल्या घरातले रडतीने याच्याला नवत नाही महाराज. आपल्या शत्रूच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे. इतकं कर्म चांगलं केलं पाहिजे. स्वर्गवासी विलासरावजी देशमुख साहेब गेले. संपूर्ण महाराष्ट्र नाही महाराज भारत देश हळहळ करीत होता. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब गेले. पूर्ण भारत देश हळहळ करीत होता. प्रमोदजी महाजन गेले. पूर्ण भारत देश हळहळ करीत होता. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गेले. पूर्ण भारत देश हळहळ करीत होता. किती दिवस जगलोत याला किंमत नाही महाराज. जीवन जगत असताना कसं जगलोत याला किंमत आहे. जन्माला यायचं मारायचं तर सगळ्यालाच आहे महाराज. जन्माला येणंही आपल्या हातात नाही आणि जाणंही आपल्या हातात नाही. पण मधला जो कालखंड आहे तो जगायचा कसा हे मात्र आपल्या हातात आहे. जोपर्यंत या शरीरामध्ये आत्मा आहे तोपर्यंत भगवंताचं भजन करा, त्याचं ऋण फेडून टाका. आई वडिलांची सेवा करा महाराज आणि त्यांचं ऋण फेडून टाका. जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत त्यांचा सांभाळ करा. आई वडील गेल्याच्या नंतर पत्रावर निवेदन ठेवण्यामध्ये काय मजा आहे महाराज. जोपर्यंत मायबाप आहेत तोवर त्यांचा सांभाळ करा. भगवंताचं भजन करून त्याचे ऋण फेडून टाका. संतांनी सांगितलेल्या मार्गावर चला आणि आपला उद्धार करून घ्या. कारण की उशाला येऊन काळ बसलेला आहे महाराज. एक ना एक दिवस तो घेऊन जाणार आहे. मग काळानं घेऊन जायच्या अगोदर सावध झालं पाहिजे. कुणाला सोडलं नाही महाराज काळानं. मातुलो यत्से गोविंदम पिता यत्से धनंजया. अर्जुनासारखा पराक्रमी ज्याचा बाप होता, ब्रह्मांडाचा मालक श्रीकृष्ण परमात्मा ज्याचा मामा होता, त्या अभिमन्यूला सुद्धा जावं लागलं. तुमची आमची काय कथा आहे. देवाचा राजा इंद्र ज्याचा मित्र होता, जगन्माता सीता ज्याची सून होती, ब्रह्मांडाचा मालक प्रभू रामचंद्र ज्याचा पुत्र होता, त्या सुद्धा राजा दशरथाला जावं लागलं महाराज. तुमची आमची काय कथा आहे. एक ना एक दिवस जायचंय परंतु कर्म योग्य करा, शेवट गोड होईल महाराज. राजा दशरथाच्या हातून कर्म चुकीचे झाले का जाणून बुजून कर्म चुकीचे केलं नव्हतं महाराज. परंतु कार्य करत असताना कर्म चुकलं. कर्म चुकल्यामुळे इतका पश्चाताप झाला महाराज. 4 पुत्र असताना अंतकाळाला एकही नव्हता. शेवटी पाणी सुद्धा सुमंत नावाच्या प्रधानानं पाजलं महाराज. का तर कर्म चुकलं होतं. राजा दशरथ शिकारीसाठी वनात गेला. बेचैन होता राजा. राजाला शिकार सापडत नव्हते. मानस चित्रावलीमध्ये कथा आलेली आहे महाराज. आणि त्याच वेळेस यज्ञदत्त आणि त्याची पत्नी असणारी त्यांचा पुत्र असणारा श्रवण बाळ त्याला सांगितलं, श्रवणा, हा मनुष्य जन्म एकदाच आहे म्हणे. आणि आमची अशी इच्छा आहे की जोपर्यंत त्या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत एकदा
काशी विश्वनाथाचं दर्शन घ्यायचं. आई वडिलांचं ऐकलं महाराज, कावड तयार केली. एका पारड्यामध्ये आईला बसवलं, एका पारड्यामध्ये वडिलाला बसवलं. श्रावण बाळानं कावड खांद्यावर घेतली आणि मजल दर मजल करत निघाला महाराज. श्रावण बाळ एका हिंस्र शापक वनामध्ये येऊन पोहोचला. त्यानं विचार केला, पुढे रात्र झालेली आहे, अंधार पडलेला आहे आणि दिवसभर चालून थकलेलो आहेत. त्या अर्थी इथं आपण मुक्कामाला थांबलं पाहिजे. सकाळी सूर्य उगवल्याबरोबर इथून निघायचं. पण ज्या ठिकाणी मुक्कामाला थांबले त्या ठिकाणी श्रावण बाळाचे आंधळे आई वडील असणारे त्याने आपल्या पुत्राला सांगितलं, बाळा श्रावणा, खूप तहान लागली रे. पण रात्रीपासून तहान लागलेली आहे, दिवस गेलेला आहे, पुन्हा रात्र झालेली आहे. परंतु दिवसभर आमचा तू वज वाहतोस, त्याच्यामुळे तुला काम सांगावं अशी आमची इच्छा होत नाही. तू बेचैन आहेस आम्हाला वागवता. श्रावण बाळाला आई वडिलांची दया आली. श्रावण बाळानं हातात झारी घेतली आणि तलावाच्या दिशेने निघाला महाराज. तलावाच्या दिशेने निघाला. तलावाजवळ आला. पाणी पाहिल्या श्रावण बाळाला इतका आनंद झाला की एखाद्या निर्दयाला धन सापडावं इतका आनंद श्रावण बाळाला झाला. श्रावण बाळानं ती झारी त्या पाण्या तलावात बुडवली. गुडगुड 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 गुड असा आवाज झाला. आवाज झाल्याबरोबर त्या वनामध्ये लपलेल्या त्या एका वृक्षाच्या कडेला लपलेल्या राजा दशरथाला लक्षात आलं महाराज की एखादा हिंस्र शापक प्राणी इथं आलेला असणार आहे. आणि राजा दशरथाने लक्षवेधी बाण साधला महाराज. बाण सोडला. बाण इतका सुटला महाराज, बाण इतका आला महाराज, स्वां करत आला आणि श्रावण बाळाच्या वक्षस्थळावर लागला. श्रावण बाळा धारातीत पडला. लागलेल्या बाणावाट रक्त वाहत होत. श्रावण बाळानं तो बाण उपसून काढला. जितक्या वेगात बाण उपसून काढला महाराज तितक्या वेगात रक्ताची चिळकांडी असणारी त्या तलावात गेली. राजा आणि आवाज दिला श्रावण बाळाने, बाबा म्हणून आवाज टाकला. तुम्ही आताही बघा, ज्या वेळेस छोटे छोटे संकट येतात त्यावेळेस आईचं ध्यान येतं महाराज. ठेच लागली, आई ग म्हणतो. काटा मोडला, आई ग म्हणतो. आपल्याला काही एखादी वस्तू लागली, विळा लागला, चाकू लागला, आई ग म्हणतो. आणि रस्त्यानं चाललोत, रस्त्याच्या मधोमध आहेत आणि इकडून एखादा ट्रक आला, बापरे म्हणतो. श्रावण बाळानं त्याच्या वडिलांचा असणारा टाऊ फोडला. आणि तेवढ्या वेळामध्ये राजा दशरथानं ओळखलं महाराज की आपल्याकडून एखादा प्राणी मृत्यू पावलेला नाही, एखादा पक्षी मृत्यू पावलेला नाही, एखाद्या मनुष्याची हत्या झालेली. राजा दशरथ दबदबत्या पायानं त्या तलावाजवळ आला. श्रावण बाळाच्या जवळ आला आणि विचारलं, बाळा कोण? गोरा गोमट लेकरू महाराज, केस विखुरलेले, काळे कुरुळे केस. त्याने सांगितलं, राजा तू कोण? अयोध्याचा राजा दशरथ आहे. शिकारी करता वनात आलतो आणि माझ्या हातून एक कर्म झाले. श्रावण बाळाने सांगितलं, ठीक आहे, तुझ्या रूपामध्ये माझा काळ येऊन बसलेला असेल, हे विधिलिखित असेल, त्यामुळे तुझ्या हाताने मला बाण लागला असेल. हे राजा, मी आता जाणार आहे, परंतु माझी एक इच्छा आहे. माझे आंधळे आई वडील या वनामध्ये आहेत आणि ते तहानेने व्याकुळलेले आहेत, त्यांना हे असणारं पाणी नेऊन दे. त्याने सांगितलं, राजा मला क्षमा कर. श्रावण बाळाला सांगितलं राजानं, हे श्रावणा मला क्षमा कर. अरे राजा, आजपर्यंत ऐकलं होतं की देवाचा राजा इंद्राला युद्धामध्ये मदत करणारा तू, आणि तुझ्या हाताने मला मरण आले. मी माझं भाग्य समजतो, पण माझी एक इच्छा आहे, माझ्या आंधळ्या आई वडिलांना झारीतलं पाणी नेऊन दे. त्याने झारी घेतली महाराज. राजा दशरथ दबदबत्या पायानं त्या ठिकाणी श्रावण बाळाच्या आई वडिलांजवळ जाऊन पोहोचला. बोलत नव्हता राजा दशरथ. काही कोण? अयोध्येचा राजा दशरथ आहे. माझा श्रावण कुठे आहे? एखादा हिंस्र शापूक पशुने त्याच्यावर हल्ला केला की काय? राजा दशरथाने सांगितलं, नाही माय, पशुला दया असते, प्राण्यांना दया असते. अयोध्याच्या
राजा दशरथ नावाच्या प्राण्याने तुझा पुत्र मारलाय. आंधळ्या आई वडिलांनी सांगितलं, अरे आम्ही त्याचे आई वडील होतो, परंतु आमचा पुत्र असणारा आम्हाला आई वडिलांचं प्रेम देत होता, आमचा आधार संपवलास, आमचा जगून तर काय उपयोग आहे. पुत्रयोगाने तडपडून तडपडून श्रावण बाळाचे आई वडील मरत होते महाराज. त्यांनी श्राप दिला, ज्या प्रकारे आम्ही पुत्रयोगाने तडपडून मरतोय त्याच प्रकारे तू पुत्रयोगाने तडपडून मरशील. आणि राजा दशरथाला सुद्धा कर्म चुकलं नाही महाराज. त्याच्या सध्या उशाला येऊन काळ बसला आणि त्या राजा दशरथाला सुद्धा काळाने नेलं. येऊन या काळ बैसला से उसा झाकी तोशी डोळे कैसे असा. चांगले चांगले गेले महाराज. तुमची आमची काय कथा आहे. प्रत्येकाला एक ना एक दिवस जावंच लागणार. ब्रह्मदेवाला सुद्धा कर्मरेषा चुकली नाही महाराज. तुम्हा आम्हाला तर काय गोष्ट आहे. जे कर्म करतो त्याच्याप्रमाणे आपला शेवट होणार आहे. माणसाने जीवनामध्ये दोन गोष्टीला भेव महाराज. त्यावेळेस अंतकाळ गोड होतो. एक तर कर्माला भेव, आमचे गुरुजी सांगायचे, एक तर पापाला भेव. शेवट गोड होण्यासाठी एक जीवनाचा शेवट जर गोड करून घ्यायचा असेल जीवनामध्ये एक तर पापाला भेव आणि एक तर आपापल्या बापाला भेव. कर्म चुकत नाही महाराज. राजा दशरथाला सुद्धा कर्मानुसार जावं लागलं महाराज. तुमची आमची काय कथा आहे.